जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळ विरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून 2,84,180 रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आलं असून नागरिकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त भोयटे यांनी केलंय। राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम, गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेत। ते दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी 41,440 रुपये किमतीचे एकूण 148 पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आलेत। तसेच नेवासा येथील कडूगल्लीतील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून SBG ब्रँडच्या रिफाइंड पामोलिन ऑइल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला। हा साठा संशयास्पद आढळल्यानं 2,42,747 रुपये किमतीचे 1,458.4 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले। अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उर पाटील, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन भोयटे यांनी या कारवाया केल्यात। नागरिकांना स्वच्छ व भेसळयुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे। अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। निर्भीड ज्योत न्यूजसाठी इब्राहिम सय्यद, श्रीरामपूर।